आयुष्यभर भावानं थार काय केलं बघा बघा. सो हॅलो गायज, परत आपला नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावानं मला कमेंटला येत होत्या व्हिडिओजनी की रोह्या तो ब्लॉग का बनवत नाही, ब्लॉग का बनवत नाही, आणि आता तर मोठं ब्लॉगिंग चालू केले आणि तो का बंद केली ब्लॉगिंग. तर भावानं आपल्याला लय प्रॉब्लेम येतो, तुम्हाला सांगतो मी पुढे काय प्रॉब्लेम येतो काय नाही. तर आता आपण फायनली ब्लॉग बनवायला चालू केलं. तर आता एवढा तुमचा सपोर्ट भेटतो, तुमचा एवढं ही भेटते म्हटलं ना, करायला लागते काय ना काय. तर मग आता असं माझं म्हणणं आहे की तर आज मी मोठं ब्लॉग बनवणार आहे. तर मी आज मोठं ब्लॉग बनवणार आहे आणि ती पण त्याच्यावर आपण स्विगी विगी मारणार नाही का. तुम्हाला दावतो स्विगीची ऑर्डर कशा असते ते कसं नाही. तुम्ही जर मला ह्याच्या इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल, मी मागे एकदा बोललेलो की मी गाडी घेतलं ना स्विगीची ऑर्डर मारणार आणि त्याच्यावर मोठं ब्लॉगिंग करणार आहे. तर मग आज सेटअप बिटअप मस्तपैकी सेट केला आहे. आता नुसतं जाणार आहे आणि ब्लॉगिंग करणार आहे आणि ती मला सांगतो कशा ऑर्डर मारायच्या कशा नाही, आणि किती 8 तास काम केलं ना स्विगीवर, किती पैसे भेटतात किती नाही ते तुम्हाला सगळं रिव्ह्यू करणार आहे. सगळं दावतो, तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत जावा. तर आता आपण येऊ मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये, चला. तर काय धीऱ्या बघा धीऱ्या तर धीऱ्या भावान माझ्यासोबत येणार आहे. तर तुम्हाला गाडी भावान जरा पुसतो. विषय काय झाला म्हणजे आपल्या गाडीचा तुम्हाला लावतो का. इथं आपल्या गाडीला पडल्या क्रॅश मस्तपैकी. इथं गाडी कुणी पाडल्या का काय झाले मलाच काय कळ नाही. रूममधली मेंबर तर म्हणते आम्ही काय पाडले नाही. अजून गाडीला कुठं क्रॅश झालं तुम्हाला सांगतो. इथे एक स्टिकर लावलेला दिसतोय माझं. इथनं एक ही बारक्या पोरांनी कोणीतरी टोकारला, 100% कोणीतरी टोकारला. आणि इथे एक स्टिकर होता तसला काहीतरी होतं इथं, ती पण अर्ध पूर्ण निघलेलं. मग नंतर मी पूर्ण काढलं आणि इथं पुढं घोड्याचा आपल्या विषय झाला आहे. कारण घोड्याची गाडी जरा कोणीतरी गाडी आणून थटली तेव्हा गाडी तिकडं पलीकडे पडली, तेव्हा इथं डॅमेज झाली. इथं वाशी डॅमेज झाली आणि इकडं वाशी डॅमेज झाली. एवढं विषय झाला आहे. आता हाही सगळं चेंज करणार आहे मस्तपैकी. हा आत्ता कसं वाटतंय, गार गार वाटतंय धीर्यो. काळ होणार आहे आज आपण दोघं पण. वजन लागायला लागले मला. धीऱ्या मागं बसलाय, त्यात मोबाईलचं वजन, त्या मोबाईलच्या वजनामुळे गाडी खाली हेल्मेट खाली यायला लागले. असं 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 खाली पडतं हेल्मेट. धुळा बघा नसता धुळा. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे लई तर बेकार धुळा बिळा चालू आहे. येऊ तर काही लय माणसं बघायला लागली माझ्या तोंडाकडं. व्हिडिओ तर चालू आहे असं मला वाटते. कॅमेरा बाबांनो ज्यांना पण ह्याचं थोडं नॉलेज वगैरे असेल नाही का गोप्रोमधलं, तर मला कमेंट करून सांगा मी कोणता कॅमेरा घेऊ माझ्या बजेटमध्ये बसणार असा. बाबांनो ह्या चौकात आहे का नाही, कुठलं भारतीय संविधान चौक, ह्या चौकात मला आहे का नाही 3 ते 4 वेळा अडवलं आहे पोलिसांनी. बघा इथं मॅडम बसल्या, नाही अडवणार आता. कारण इथं आहे का नाही 6 आणि 7 या दरम्यान लय म्हणजे लय अडवते ते पोलीस. आणि विषय झाला की त्यात मी लायसन टाकल्या काढाय. लायसन येऊस तर आपल्याला जपून राहावं लागणार आहे, असा विषय झाला आहे. सांगायचं राहिलं वाहनो, मी 3 माईक घेतले. तर 3 माईकचा विषय तुम्हाला सांगतो. विषय काय, पहिल्यांदा जेव्हा आपण माईक आणलेला तेव्हा मोठं ब्लॉग केली ते बघा, ती माईक जरा मध्ये अडकत होता. त्या माईकचा विषय काय होता, त्याचं चार्जिंग लगेच म्हणजे असं मला वाटतं 5 मिनटं पण ती नीट टिकत नव्हता. 5 मिनटाच्या आधी चार्जिंग त्याचं उतरून जायचं. ती मला बरोबर वाटेना म्हणून मी दुसरा घेतला, ऑनलाईन मागवला फ्लिपकार्टवरनं. तो मला 850 रुपयाला पडला. आता त्याच्यातनंच मी रेकॉर्ड करतोय. ह्याची कॅपॅसिटी 1 तास आहे चार्जची. ह्याची कॅपॅसिटी 1 तास आहे बाबा, 1 तास टिकतोय. आणि नंतर मी ह्याचा विषय काय झाला माहिती का, ही मी मागवला बरोबर आहे, पण ह्याला एक नाही कनेक्ट करायसाठी माझ्याकडे आहे iPhone 13 Pro Max. आणि त्याला आयफोन जी जुना आयफोन आहेत ना त्याला ही केबल असत्या. आणि जी मी माईक घेतलेलं त्या माईकचं जी कनेक्टर आहे ना त्याला सी टाईप होतं. म्हणजे ती आपण जिथं चार्जिंग लावतो ना तिथं यात लावायचं आणि ती कनेक्ट करायचं, म्हणजे माईक कनेक्ट होते. मग आपल्याकडे ती सिस्टीम नव्हती, मग त्याला एक कनेक्टर दुसरंच आपल्याला विकत घ्यावं लागत होतं. ती विकत मी घेतलं, पण ती मला सपोर्टच करा ना त्या माईकला सपोर्टच करा ना. मग मी रागानं भावानं 1200 रुपयाचा अजून एक माईक घेतला, तिसरा माईक घेतला 1200 रुपयाचा. मग त्याच्यात ती कनेक्टर भेटलं मला. मग ते कनेक्टर ह्याला पण सपोर्ट करते आणि त्या माईकला पण सपोर्ट करते. मग आता पडते ऑर्डर बघा, 20 मिनटं लागणार आहे. ती 4.37 किलोमीटर आहे. आणि आपल्याला स्टारबक्सला कॉफीला जायचं आहे. मग आपल्याला डायरेक्ट मॅप दावते, ते मॅपवर दाबायचं. तुम्हाला मागायची प्रॉपर. आणि स्टारबक्स लई लांब नाही इथून,
जवळच आहे, 2 मिनटं अंतरावर आहे. तर चला स्टारबक्सला तुम्हाला नेतो. आता रे इथं रस्त्याचं काम झालं असल्यामुळे भावानो एवढी जी रात्री गर्दी होते का नाही, लय इथं गर्दी. आज काय संडे आहे त्यामुळे आज काय लय गर्दी होणार नाही, पण अशाही सोमवार मंगळवार बुधवार ह्या वारी एवढी जी गर्दी असते का नाही, अपाट गर्दी. जायला कमीत कमी 10 मिनिट लागते. ही कमीत कमी एक अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे तो. आता मी गेलेलो तर त्या अर्धा किलोमीटर रस्त्यात जायला 10-1 मिनिटं सहज लागते. ते गावाकडची माणसं म्हणत असतील मला, हे काय करतोय काय असेल चालू आहे तर तुम्हाला सांगतो बाबांनो, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो. हे असं आपल्याला ऑर्डर पडते, ते ऑर्डर उचलायच्या आणि त्यांनी सगळं मोबाईलवर धावते ते आपली कुठं न्यायचं आहे, कुठं द्यायचं आहे, कुठनं घ्यायचं आहे. तर हे सगळं त्यांनी मोबाईलवर धावते. आपण नुसतं की ऑर्डर घ्यायची, जिथं आहे तिथं नेऊन द्यायचे, एवढंच करायचं आणि त्याचं आपल्याला पैसे भेटणार आहेत. तर आता ही मला 4 किलोमीटरची ऑर्डर पडल्या. हे ऑर्डर आहे इथं बघा, ही स्टारबक्स. आता आतमध्ये त्या मेंबरचं काय रिॲक्शन असलं मला काय कळलं नाही. त्या मेंबरचं काय रिॲक्शन आहे हे असं करायला लागले म्हणणार ब्लॉगिंग. पुल मॅडम आहे त्याला का कितना टाइम लगेगा मैम? ओके, 2 आहेत का? ऑर्डर घेतल्या. आता आपल्याला इथून किती लांब जायचं माहिती आहे? मी बघितलं भावानं, तुम्हाला ती दिसत नाही. भावानं आपल्याला ही ऑर्डर आहे का नाही, इथून 3 किलोमीटर अंतरावर द्यायची आहे. लईत लई 9 मिनटं लागणार आहेत आपल्याला. आणि त्या एरियात मी जाऊन आलो एकदा नाही, मी त्या एरियात लईदा गेलो आहे. तर मेन मुद्दा भावानं तुम्हाला सांगायचं राहिलं की मी ही ऑर्डर आहे का नाही पिंपरी सौदागरमध्ये मारतोय, बोसरीत नाही मारत. कारण बोसरीत ऑर्डर पडतच नाही त्या, आणि पडल्या तर एवढ्या लांब पडते ना ऑर्डर, आणि ते असं पैसे पण भेटत नाहीत. त्यामुळे मी एक स्टार्टिंगला तेवढं मी 1 महिना मारला असेल ह्याला सॉरी बोसरीत ऑर्डर. नंतर मग एक मित्र मला म्हटला पिंपरी सौदागरमध्ये मार, तुला जवळ पडेल. लय नाही, मायावरून बसून 7 किलोमीटर पिंपरी सौदागराला लांब आहे. त्यामुळे मला काही एवढं वाटत नाही, 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. हा बघा भावानो, कोकणी चौक काय दिलेले, आय लव्ह कोकणी चौक. तर आपण आलोय भावानो ड्रॉप लोकेशनवर. लय रिच एरिया आहे, रिच एरिया आहे, लय शेवडी एरिया आहे. हां, लय भारी एरिया आहे. रात्री जर लय भारी वाटते इथे येड्या. 11 नंतर जी एवढी भारी वाटते ना, मस्तपैकी लाईटिंग बिटिंग असं सजवले असते इथं. बघ BMW कसं आहे, 46. पहिलं जेल आहे. आईला ह्याच्यावर काय लिहिलंय का रे? काहीच नाही लिहिलं. काय लागेल मला? तर भावानो, ही आपली शेवटची ऑर्डर आहे. म्हणजे शेवटची म्हणजे मी तुम्हाला ऑर्डर किती मारलं बघा, धावतो. हां, हे बघा, मी ऑर्डर मारले त्या 9 ऑर्डर झाले. त्या 9 ऑर्डरमध्ये माझं 483 रुपये झाले. तर आता ही 10वी ऑर्डर आहे, आणि त्यात प्लस मला 85 रुपये ही भेटणार. ही 85 रुपये कधी भेटणार? ही इन्सेंटिव्ह असते भावानो. तुम्ही एवढ्या ऑर्डर मारले का नाही, तर बघा 8 ऑर्डर मारलं मला 85 रुपये भेटणार, आणि 12 ऑर्डर मारले मला 155 भेटणार, आणि 16 ऑर्डर मारलं ना 110 रुपये भेटणार, 210 रुपये भेटणार. तर असा विषय आहे. तर आता आपण 10 ऑर्डर मारणार आहे, आणि आता वाजले तर बघा 3:44. म्हणजे आपल्याला म्हणजे ह्याच्यात एक शिफ्टनुसार असते 12 ते 3,
12 ते 4 पर्यंत 3, 4 ते 6 अशा शिप असते त्या. धीरा बघा धीरेचा भारी अँगल होतो रे, धीरेचा मोबाईल वापरायला लागतो. तर भावानो ही पिंपरी सौदागर आहे. या पिंपरी सौदागर मध्ये ही इलाका इथं, ह्या इलाक्यात मी ऑर्डर मारतोय. ही आपली लास्ट ऑर्डर आहे, म्हणजे 12 ते 4 ह्याच्यातली ही माझी लास्ट ऑर्डर आहे. आता मी रूमवर जाणार, ही ऑर्डर कंप्लीट केली आहे. मी रूमवर जाणार, रूमवर जाऊन जरा विश्रांती घेणार, मोबाईलवर चार्जिंग लावणार आणि नंतर मग 7 ते 11 संध्याकाळी अजून डबल चालू करणार ऑर्डर माराय. तर तुम्हाला आता माझे एवढे पैसे झाले, तर आता माझे एवढे पैसे झाले तर आणि संध्याकाळी किती होते बघा. म्हणजे आता ह्या ऑर्डरचं मी अजून पकडले नाहीत, ह्या ऑर्डरचं वेगळं आहे. इथं क्या नंबर दो या क्या दो, असं सिक्युरिटीनं भावनांना गेट पास म्हणजे हे द्यावं लागते अप्रुव्हल. इथं नंबर टाकायचा 76 66 15 नंबर. बरं इथं जायचं, आपण ऑर्डर मारतो सगळीत. बिल्डिंग नंबर आहे A3 503 501 501च आहे ना. हां सबमिट. ह्यांना इथं इन आलं का सोडते ते, बरोबर ना. जाऊ का. गाड्या बघा भावानं कशा सगळ्या वळी लावल्या, कारण आज आहे संडे आणि संडे म्हणल्यावर सगळ्या कंपनीची सुट्टी बिट्टी असत्या. पण आम्हाला सुट्टी नाही नाही, आम्हाला सुट्टी नाही, आम्हाला फिरावंच लागणार आहे. ऑर्डर आलं ना भाऊन एक बघायला भेटते बघा, गाड्याला बघायला भेटते त्या शेवट इथं तर कायच नाही भाऊन. संध्याकाळी एवढ्या गाड्या बघायला भेटते ना. आता माझा ब्लॉकमध्ये बंद होता, तर मग G900 गाडी गेली, कावासाकी G900. काय आवाज करते भावानो, शेवट लय भारी आवाज करत गेली गाडी. असं वाटतं जायला कधी आपल्या जवळ येते काय तसली गाडी. आणि येईल एक दिवस नक्कीच येईल. फक्त तुमचा सपोर्ट मला पाहिजे भावानो. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, कसा वाटतोय मला सांगा. माझं काय चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा, तुझं हे चुकतंय ती मी सुधारीन. कसा चुकल्या शेवट तर माणूस पुढे जात नाही, माणसाला कळत नाही. तर A3 बिल्डिंग आता हित आहे भावानो, A4 हित आहे आणि A3. आता भावानो मी तर आपल्याला असली भेटल्यात ना शेवट भावानो, एका शब्दावर आपल्याला नाही तर येते ते. ह्याला एवढी जी झोप लागली ना भावानो, धीऱ्याला मी म्हणलं चल माझ्यासोबत ऑर्डर कर माराय आजच्या दिवस, कारण मी पहिला ब्लॉग बनवायला लागलो. तर भावानं न काय सांगता झोपत उठतो एकला उठतो, पण मी त्याला 10:30लाच उठवला. वो लेके आई थी, वो ही लेके जा रही हूँ, तो भी पसंद. 501 ना. ओके. आज जी दिवसभर मारले 12 ते 4 ऑर्डर, त्यात ऑर्डर झाले 10, त्यात अर्निंग झाल्या 491 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 500 रुपये अर्निंग झाल्या. तर मग आता हा जो ब्लॉग आहे का नाही, मी हा सोमवारी पडेल मला वाटतंय. तुम्ही जे बघताय ना ब्लॉग ही सोमवार पडेल. आणि आता संध्याकाळी म्हणजे आज संडे आहे, संडेला संध्याकाळी 7 ते 11 अजून ऑर्डर मारणार आहे मी 4 तास. तर त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या सोमवार किंवा मग बुधवारी बघायला भेटेल. म्हणजे तो पार्ट 2 असेल आणि तुम्ही हे जो ब्लॉग बघताय तो पार्ट 1 असेल. मग असं करतो, कारण संध्याकाळची ब्लॉग बनवणार आहे ना, ते लय मोठा ब्लॉग होईल नाही का. तर बाबांनो तुम्ही आतापर्यंत हा माझा ब्लॉग बघत असाल तर मनापासून धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या. आणि जी कोण आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असंच ब्लॉग बघायला भेटतील, असंच तुम्हाला कंटेंट बघायला भेटेल. पाठ करून आपल्या चॅनलला खाली तर लाल अक्षरात सबस्क्राईब म्हणून लिहिलं असेल किंवा काय ह्याच्यात सबस्क्राईब म्हणून लिहिलं असेल. जावा त्याच्या सबस्क्राईब दावा, तिथं बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन पडेल माझा ब्लॉग पडला म्हणून. रायडर राया ब्लॉग असं काय असेल ती त्याचा टायटल बिटेल असेल ती पडेल. आयुष्यभर भावानं थार काय केलं बघा बघा. मॉडिफिकेशन भारी केले ते. शेवट भावानं. अय त्यानं काय केलं असतं आता. केले 56-74 जे पण थार आहे ना भाऊ, शेवट थार केल्या बरं का तुम्ही. शेवट काय दिसतं बघा, क्लास गाडी मागणं पूर्ण आहे.
शेवट दिसते भावांता. भाऊ गाडीला जर मी भावानं ही टाकला का नाही, एक्झॉस्ट टाकला का नाही, गाडी म्हणजे बाप गाडी होती बघा. हा याच गाडीत अजून काहीच मॉडिफिकेशन करायला लागत नाही. फक्त आपल्याला सायलेन्सर टाकायचा, एक्झॉस्ट टाकायचा, ती पण घुंगरूचा ते टाकायला म्हणतो मी. पण विषय कसा, माझ्याकडे अजून लायसन नाही आली. लायसन मी काढायला टाकलं, लायसन काय अजून आलं नाही मला. आणि लायसन टाकले, लायसन आली का नाही, मग आपण एक्झॉस्ट टाकू मस्तपैकी गाडी जरा ही करू, मॉडिफाय करू नाही का. आपल्या आता इथनं पुढं आपली सगळी गाडी आपल्यासाठी सगळी गाडीच आहे म्हणलं ना, गाडीला जरा मॉडिफिकेशन केली पाहिजे. होय 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 होय